दर्शक नमस्कार. आपण म्हणतो की प्रेम पाहावं करून किंवा प्रेमाशिवाय आयुष्यच नाही अशा प्रकारचं एक आपण ज्याला म्हणू की एक प्रचलित अशी परिस्थिती असते. खरोखरच माणूस प्रेमाच्या आधारावर जगत असतो. मग ते प्रेम पती पत्नीचं असेल किंवा वडिलांचं आणि मुलाचं असेल किंवा बहीण भावाचं प्रेम असेल, कुणाचंही प्रेम असेल, प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही. प्रेमामध्ये एक असामान्य अशी ताकद आहे की त्याच्या जोरावरती माणसाचं आयुष्य घडतं. आणि अशाच एका दाम्पत्याशी आज आपण चर्चा करतोय. ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते जॉन अण्णा फुलारे आणि नगरसेविका ज्यांचं अगदी अलीकडं राज्यभरात नाव झालं त्या आपल्या श्रीदेवीताई फुलारे मॅडम. या दोघांच्या आयुष्यामध्ये जे आपण आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोघांचंही लव्ह मॅरेज. मग हे लव्ह मॅरेज घडलं कसं आणि त्यानंतर त्यांची वाटचाल कशा पद्धतीची राहिली. आणि एकंदरीत आपण म्हटलं की प्रेम पाहावं करून असं म्हटलं जातं, पण हे प्रेम टिकवणं हे सुद्धा मोठं कठीण असतं आणि एका संघर्षमय परिस्थितीला देखील सामोरं जावं लागतं. तेव्हा या दोघांचं आयुष्य कशा पद्धतीनं पुढं सरकत राहिलं, दोघांची ओळख कशा पद्धतीतून झाली आणि हे लव्ह मॅरेज ज्याला आपण म्हणतोय ते कशा पद्धतीनं झालं, ही सगळी चर्चा या दोघांशी आपण करणार आहोत. जॉन अण्णा फुलारे जे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर म्हणून देखील त्यांचा लौकिक आहे आणि सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. आणि नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचं आपल्याला कर्तृत्व माहितीच आहे. महानगरपालिकेतून त्या काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून सातत्यानं विविध प्रश्नावरती आवाज उठवत असतात. आज अगदी नाजूक अशा विषयावरती आपण या दोघांशीही चर्चा करणार. जॉन अण्णा नमस्कार, आपलं ह्या संवादात स्वागत. आणि तुमचं लव्ह मॅरेज झालं अशा एका मुलाखतीतनं आम्हाला समजलं, तेव्हा एक उत्सुकता आमच्यामध्ये लागून राहिली की कशा प्रकारे हे लव्ह मॅरेज झालं. आपण असं म्हणू की जे काही पहिलं पाहणं जे होतं श्रीदेवीताईंना, तर ते कशा माध्यमातून झालं, कसा प्रसंग तो होता? काय नाही, वाटतं की मी वयाच्या 17-18 वर्षाचा होतो त्यावेळी माझे वडील मिल कामगार होते, एनजी मिलचे कामगार होते. मिल बंद पडल्यामुळं शिक्षण माझं कमी झालं. त्यानंतर मी घरच्याच्या परिस्थितीनुसार मी बिगारी काम वगैरे करायचे, सेंट्रलचे बिगारी काम करत करत मग एके दिवस काय झालं की आम्हाला लहानपणापासून वयाचे 17-18 वर्ष म्हणजे सुट्टीच्या दिवशी असणार किंवा सणासुदीच्या टायमाला जसंच एक नागपंचमीचा दिवस, जे महिलांचा एक नागपंचमीचा सण साजरा असतो, त्यावेळी आमच्या कोणापूर चाळीमध्ये एक महानगरपालिका शाळेजवळ एक पिंपळाची झाड होती. पिंपळाच्या झाडावर झोक्याचं या ठिकाणी चालत असताना त्यावेळी माझी पत्नी त्यावेळी कमीत कमी 15-16 वर्षाची होती. त्यावेळी असताना मग असं झोका द्यायचे आम्ही सगळे चाळीतील महिलांना वगैरे झोका देत असताना ते नेहमी यायचे झोका खेळायला. पण असंच म्हणायचं झोका देऊन, म्हणजे दिवसात मी 10-15 वेळा यायचे. येत असताना मीच म्हणायचं, किती वेळा येते तू, आमचे हात दुखतात झोका देऊन, कशाला येते, जा पोळी सणासुदीच्या वेळी पोळी तर घाण खायला आम्हाला. मग ते पोळी आणत दिले, मग यायचे. मग तसंच बोलणं झालं, करणं झालं. मग चाळीत राहायचे. मग झोक्याच्या निमित्तानं किंवा कुठल्या ह्याच्यातनं निमित्तानं बोलायचं. मग मला कळलं नाही कशासाठी बोलते, काय करते. पण नंतर मीच त्याला विचारलो असं का, मग ते हसायचं. मी मला कळायचं. त्यावेळी मीच त्याला बोललो, काय तर वेगळं काय तर वाढतोय म्हणलं. मग मी म्हणलं असं म्हणलं. मग मीच काय तू विचारलो त्याला की तो असं का बघते वगैरे. मग बघत असताना मग प्रेम असं झालं आमचं. मग प्रेम होताना 5 वर्ष झाले आमचे प्रेमात. मग त्यावेळी यांचे वडील एनजी मिलमध्ये कामगार होते. त्यावेळी कळत असताना पण ते कसं त्यांनी चांभार समाजाचे असल्यामुळं आमचं प्रेम असताना त्यांच्या घरात कळलं आईवडिलांना. तर त्यांचे 2 मुलं होते. 2 मुलं असताना त्यांना वाटायचं की बाबा, मग ते कळालं की आईला लग्नाचा विषय कळाला की तू काय केले काय नाही मी असं केले वगैरे म्हणून. नाही तसं नाही, असं नाही, अजून 2 मुलं आहेत, पुन्हा अजून आपल्या समाजात असं चालत नाही, तुझ्या भावाचे कसं, असे ते एक वेगळे व्हायचे. मग त्यांचा एक मामाही देखील होता, एक जिल्हा परिषदमध्ये एक अधिकारी होता. तो एक त्यांना स्थळ आणलं त्यावेळी
स्थळ आणल्यानंतर त्यावेळी PSI म्हणून एक नोकरीला होतं त्यांच्या समाजामध्ये, वाईट सरकारी नोकर सरकारी नोकरदार होता. मग त्यांनी त्याला बघायला आले, त्यांच्या मामाने बोलून घेतला त्यांच्या घरी. मग यांच्या आईला आणि वडिलाला मुलीला बोलून घेतला की त्यांचे मामा असं आहे म्हणून. तो मुलीला पाहिल्याबरोबर कोण पसंत कर, मी केलो म्हणजे त्याने पसंत करणार. मग तो पसंत केला. मग त्यावेळी तुला काय म्हणून, मग त्यावेळी त्याने ते PSI ला मुलगा होता तो त्याला सांगितलं की नंतर तुला बोलायचं आहे. मग त्यानंतर सेपरेट बोलताना तेव्हा सांगितले की बाबा मी माझ्या चाळीमध्ये एक मुलगा आहे, मी त्यांच्याशी प्रेम केलेलं आहे, मी काय तुझ्याशी लग्न करत नाही. तो काय दिसायला सुंदर होते, पण तोही काय म्हणला जे काय लग्नाच्या अगोदर किंवा वयात आल्यावर होत असतात, मी तुला करून घेतोच म्हणून तो मागा लागला. नाही मी करत नाही. मग ती गोष्ट मला येऊन एकदा सांगितली की बाबा असं आमचं 5 वर्ष झालं होतं ते असं मला स्थळ बघायला आलं होते. मी म्हणलं बघ, म्हणलं मी बिगारी काम करणार, आम्ही चाळीत राहणारे, म्हणजे काय झालं असेल ते काळजी वाटली नाही की ते इन्स्पेक्टरचं स्थळ जरी आलं तरी आपण नक्की आहोत असं वाटलं नाही. मला वाटलं होतं की यांनी करून घेईल मला, पण मला नको होतं की जे काय झालं त्या बुद्धीतनं राहू दे म्हणलं, प्रेमातच बाबा आपल्यापेक्षा स्थळ चांगलं आहे आणि आपल्यामुळं कशाला या मुलीचं वाईट एवढं चांगलं स्थळ आलंय. तर त्या दृष्टीनं मी म्हणलं की बाबा असं करू नको, जे झालंय विसरून टाक. नाही म्हणलं, प्रेम मी केलंय तुझ्याशीच केलं नाही, तुझ्याशीच मला. अशा प्रकारे ते बोलत असताना मग तसं नाही म्हणलं ठीक आहे, चालत गेलं. मग आमचं एकदा असंच घरच्यांना सांगितलं, घरच्यांना बोललं की बाबा असं घरचे थोडे जरा नाराज झाले. मग एकेकाळे काय झालं, जाऊ दे म्हणलं, आता एवढं माझ्यावर त्याने प्रेम करत असते आणि माझ्यासाठी म्हणलं आम्ही दोघं लग्न केलं. लग्न करून आता कमीत कमी 18-19 वर्ष झालं. दोन मुलं झाले, एक मुलगा 10वीला, एक मुलगा 8वीला आहे. म्हणजे एकदम यशस्वी असं जीवन झालं यातून आहे. यातून झालं. जॉन, आपण एक सविस्तरच असं सांगितलं कशा पद्धतीनं श्रीदेवीताईंशी एक संवाद साधला गेला आणि त्यातनं प्रेमात रूपांतर कशा पद्धतीत झालं आणि त्यानंतर एक लग्नाचा निर्णय कशा पद्धतीने घेतला. आता एक श्रीदेवीताईंशी आपण एक संवाद साधतो आहोत महत्त्वाच्या या सगळ्याच्या. ताई, गोल्डन वुमन म्हणून तुमचं नाव झालंय, अर्थात आपण त्या विषयावरती बोलणारच आहोत. महत्त्वाचं म्हणजे आता सांगितलं होतं की जॉन अण्णांनी एकंदरीत परिस्थिती की तुम्हाला पाहिल्यानंतर एक प्रेम कशा पद्धतीने झालं आणि ते पुढं कसं गेलं. बोलताना त्यांनी सांगितलं होतं की इन्स्पेक्टरचं स्थळ देखील आलेलं होतं तुम्हाला चालून, पण ते नाकारून तुम्ही जॉन अण्णांचीच निवड केली. काय वैशिष्ट्य त्यांच्या स्वभावात तुम्ही पाहिलेलं होतं किंवा काय वेगळे पण पाहिलं? मी जेव्हा त्यांना झोक्यावर इथं आलेले होते ना, मी बसताना, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक चांगली व्यक्ती बघितली. कारण की हा माणसाला मला लग्न करून घ्यायचा आणि हा किती पण विरोध केला तरी मी ह्याच्याशीच लग्न करणार. कारण की माझी पूर्ण फॅमिली विरोध होते आणि सर्व आजूबाजूचे सुद्धा लोक म्हणायचे तू एवढी चांगली मुलगी आहे, तुझं आयुष्य कशाला वाटोळ करतेय. कारण ह्यांची पण परिस्थिती मिलदार असल्यामुळे थोडी गंभीर असल्यासारखी होती ना, आणि तुला चांगली स्थळ यायला बघते, तू तुझं आयुष्य तुझं चांगलं होईल म्हणून मला असं म्हणायचे लोक. पण मी मनामध्ये जिद्द धरली की हे पण सुधरतील आणि आमचं पण पुढं खूप चांगलं होईल म्हणलं. मी कशाचाही न विचार करता ह्यांच्याशी लग्न केलं. श्रीदेवी, एक आता कसं होतं साधारणपणे जेव्हा असं एखादं प्रेम प्रकरण ज्याला आपण म्हणू असं म्हटलं तर मुलाकडं थोडंसं नॉर्मल घेतलं जातं, पण मुलीच्या घरच्यांच्या मात्र काळजी वाढलेली असते, चिंता वाढलेली असते. जेव्हा इन्स्पेक्टर स्थळ आलं ते तुम्ही नाकारलं आणि तुम्ही सांगितलं की नाही मी मुलाची निवड केली आहे अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही म्हटलं गेलं, कशा प्रकारची प्रतिक्रिया घरातून होते, काय झालं नेमकं त्यावेळेला? जेव्हा मला स्थळ आलेले होते माझ्या मम्मी पप्पा त्यांनी मला म्हणले की पाहुणे तुला तू तयार हो आणि आम्ही जे सांगतो ते तू करून घ्यायचं. मी तरी रडत होते, मला नाही करून घ्यायचं, तुम्ही किती पण करून मी पळून जाणार. मग माझा खूप विरोध असल्यासारखं होता आणि मी ह्यांना भेटले, ह्यांना म्हणलं मला असं पाहुणे आलेत, म्हणलं तुम्ही काय करणार आहे का नाही, बोलणार आहे का नाही सांगा. मग ह्यांनी मला म्हणले मी बोलतो जेव्हा येईल त्यावेळेस तुझ्या आईवडिलांना बोलतो, उगी येऊन जातील जाऊ दे. मी म्हणलं नाही या म्हणलं, हे खरं फिक्स करायला वगैरे आले. तर मग मी शेवटी त्या पाहुण्यांना काय म्हणलं तुम्हाला बोलायचं आहे. मग त्यांना सांगितलं की बघा म्हणलं मी तर उद्या लग्न झालं की नाही माझं प्रेम त्याच्यावर आहे आणि मी राहू शकणार नाही त्यासोबत, उगी तुमचं लुसकानी कशाला करून घेता म्हणलं बदनामी होण्यासारखी. मी त्यांना विरोध करून सांगून तोडून टाकले स्वतः. नाही, पण घरामध्ये आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती की जेव्हा तुम्ही म्हटलं की नाही अशा एका मुलावरती माझं प्रेम आहे असं म्हटल्यानंतर
काही असं एक रागाची भावना काही घरामध्ये निर्माण झाली होती काही वडिलांची तुमच्या होती? हो खूप झालेली होती, कारण माझ्या मम्मीला पप्पांना यांना कारण पटलं नाही पटलं? पटलेलं नाही आहे. कारण की माझे वडील मी कामगार होते आणि ते हॉस्पिटलमध्ये कामाला जायचे ना, मग त्यामुळं आम्हाला, आणि आम्ही चर्मकार समाजाची असलेली की मी चांभाराची, आणि आमच्या समाजाची लोक वगैरे खूप असलेले, कारण की समाजामध्ये एक वेगळा मेसेज जाईल की ही मुलगी दुसऱ्या मुलाला करून घ्यायला आली आणि समाज आपल्याला जवळ करायचं नाही असं वाटायचं लोकांना. कसं जुन्या काळामध्ये लोकांना असं वाटायचं, पण मी तसं न बघता मी म्हणलं लोकांचा काय विचार करायचा आपण, मला त्याला करून घ्यायचं, आपली तुमची फॅमिली आपण एक असलं तर कशाला सोडायचं म्हणलं. आणि मग खूप मार तर खूप खाल्ले मी ह्यांच्यासाठी, पण जिद्द सोडलेली नाही या. मग मम्मीला वडिलाला पटवून सनी शेवटी ह्यांना भेट घालून लग्नाची तयारी करायला. चांगुलपणाच तुम्ही जॉन अण्णांमध्ये बघितला? हो चांगुलपणाच बघितला, आणि आता सुद्धा खूप चांगले आहेत. कारण की जगामध्ये कुठले पुरुष असे नाहीत की बायकोला समजून घेतील. कारण मला राजकारणामध्ये खरं हे नाही चांगले, कारण की मला असं टेन्शन हा भाग असा माहित नव्हता, फक्त माझी चाळ आणि मूल. नाही ताई, मला प्रश्न विचारायचा, 1.25 किलो सोनं त्यांनी तुम्हाला घातलं म्हणून ही सगळी चांगली भावना आहे की पहिल्यापासून तुम्ही चांगलं म्हणताय त्याला? कारण सोन्यापेक्षा माणूस महत्वाचा आहे. मी ह्यांच्या सोन्याला घरादाराला बघून प्रेम केले नव्हते. त्यांची झोपडी होती, ते झोपडीमध्ये राहत होते. मला त्यांनी स्वतः म्हणले तू नको करून घेऊ, मला माझं आयुष्य आज इथं आहे तर उद्या तिथं आहे. मी ते न डबकता म्हणले की मला तुम्हालाच करून घ्यायचं आहे आणि आपलं चांगलं होईल म्हणलं. आणि आम्ही जसं त्यांच्या मागे लागले हे करून सनी पुढं ढकलत गेलो. 5 वर्ष झाले आमच्या प्रेमाला. मग शेवटी तरी माझे वडील वारल्यानंतर त्यांनी खंबीरपणे आम्हाला साथ दिली. रात्रीच्या वेळेस करेक्ट 11:15ला वडील माझे वारले, आणि त्यावेळेस पुरुष माणूस कोण नव्हते, आणि माझे भाऊ पण जरा लहान असल्यासारखे होते. यांनी स्वतः त्या ठिकाणी रात्रभर थांबून सनी ते भजन वगैरे लावून सनी स्वतः मैतीचा खर्च म्हणा ते लोक सगळं ह्यांनी गोळा वगैरे करून, कारण ह्यांनी समाजसेवा पण करायचे, आणि त्या ठिकाणी लोक सगळे एकत्र येऊन सनी मैत वगैरे केले. आणि मग माझ्या आई वडिलांना सुद्धा ह्यांच्यावर विश्वास पटला की खरंच चांगला मुलगा आहे, आपण लोकांचं ऐकण्यापेक्षा ह्या माणसावर विश्वास ठेवूया असं वाटलं. एकंदरीत आपण कितीही म्हटलं तरी दुर्दैवाने समाजामध्ये असं आहे की आपण एक समाज प्रगत झाला म्हणतो किंवा आम्ही पुढारलेले म्हणतो, पण तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये दुर्दैवानं या जातीपातीच्या भिंती मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्या जेव्हा अतिशय अशा ज्याला आपण म्हणू की गंभीर स्वरूप तेव्हाच धारण करतं जेव्हा एखादे एकमेकांवरती प्रेम करणारे युगल जेव्हा असतं, तेव्हा त्यांच्या लग्नाच्या बाबतीत जेव्हा सगळा विषय येतो, तेव्हा मात्र या जातीवादीच्या भिंती ज्या आहेत त्या मोठा अडसर ठरतात, आणि त्यातून मार्ग काढणं हे अतिशय अवघड जातं. दोघांच्या जीवन मरणाचा देखील यामध्ये प्रश्न असतो, आणि गंभीर अशी परिस्थिती दोन्ही घरच्या लोकांसमोर देखील असते. आणि फुलारेंच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर जॉन अण्णा फुलारे हे ख्रिश्चन समाज बांधव, तर श्रीदेवी फुलारे या चर्मकार समाजाच्या होत्या, आणि त्यातून देखील हे सगळं लग्न पुढे मार्गी लागलं. जॉन अण्णा, कशा पद्धतीनं हे सगळं तुम्ही मॅनेज केलं? कशी परिस्थिती त्यावेळेला होती घरातून? कशा पद्धतीचा विरोध? घरात विरोध आता जेव्हा आंतरजाती विवाह होतो, आंतरजाती विवाह असताना विरोध म्हणजे कसं, न सांगता केला, आम्हाला सांगितलं असतं तर असं विरोध झाला, पण तू न सांगता लग्न केला अशा पद्धतीने. ज्यावेळी मी लग्नाच्या अगोदर त्यांना सांगितलं होतं की लग्न मी करणार नाही, थोडे नाराज होते घरचे. नाराज असल्यामुळं मग मला नाईलाजानं लग्न करावं लागलं. काही कारण होते थोडे, ते सांगू शकत नाही. त्या कारणामुळे मला लवकर लग्न करावं लागलं. लवकर लग्न केलं, त्यापासून आजपर्यंत मी वेगळंच आहे राहिलो. आणि त्यात म्हणजे खरं म्हणजे घरच्यांचा राग जो अजून कमी झाला नाही? नाही, आता राग कसं मुलं मोठं झाल्यामुळे थोडं कमी झालं. कारण का आता मुलगा आता 15-16 वर्षाचा आहे माणूस, पण आता त्यांना वाटतंय की बाबा आता काय मागचं विसरून घेतात. मला एवढंच म्हणायचं आहे की प्रेम हा सगळ्यावर करावं, की कोणी आईवर करतो, कोणी भावावर करतो, कोणी बहिणीवर, कोणी बायकोवर करतो. प्रेम हा सगळ्यावर अधिकार आहे प्रेम करणं. पण ते प्रेम टिकवणं म्हणजे एक खरोखरच मनापासून मी माझ्या घरच्यांना मी हे करतोय की आजही देखील कुठल्याही असेल तर टेन्शन असेल किंवा काय असेल, कुठलं काय असताना चांगलं होईल, आपलं चांगलं होईल असं विचार करत गेलो. खरोखरच अत्यंत बिकट परिस्थितीतून आज या समाजामध्ये आज आमचं नाव झालं. समाजाच्या लोकांमध्ये काम करत गेलो, आणि दोन्ही मुलं इंग्लिश मिडियम शिकतात. खरं म्हणजे शिक्षण कमी असताना
एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी घेत असताना काही थोडा अनुभव नसताना त्यातून आम्हाला सर्वांनी या ठिकाणी सहकार्य मिळालं. खरंच आनंदाची गोष्ट एवढंच आहे की ज्यावेळी म्हणतात एक स्त्रियाबरोबर एक पुरुषाचा एक हात असतो, तसं नसताना एक बायकोचं मला एक साथ होतं सगळ्या गोष्टीमध्ये. आणि वयात लहान असेल तरी त्याचे विचार मोठे आहेत. कुठलं काय असतील तर काय बोलत असेल तर किंवा काय करायचं असेल तर तोंडावर बोलून ते मोकळं होतील, पण मनात ठेवण्यासारखं नाही. आणि खरंच मनासारखी किंवा मी विचार केलो होतो की असं आमचं होणार नाही, पण ते खरं त्याचे विचार त्याचे सगळे ज्यावेळी आमचं 15-16 वर्षापासून 17 वर्षापासून जे लग्न झालं ते अत्यंत आनंदित गेलं. म्हणजे आता मला वाटतं की आम्ही प्रेम एक 5 वर्ष आणि लग्न एक 17 वर्ष, म्हणजे आई वडिलांपाशी ते काय तर मला वाटतं 12-13 वर्ष जवळपास 22 वर्ष आम्ही दोघं एकत्रित आहे. महत्वाचा एक प्रश्न असा होता की तुम्ही सांगितलं की तुमची परिस्थितीच नव्हती, अशा वेळेला लग्न कशा पद्धतीनं झालं तुमचं? कारण कुठलीच परिस्थिती नव्हती आणि इथं मात्र लग्नाची सगळी तुम्ही तयारी केली. तो एक प्रसंग कशा पद्धतीचा होता, म्हणजे हे लग्न कशा पद्धतीनं झालं? आता खरं सांगू काय, ज्यावेळी आमच्या कोणापूर चाळा कामगार चाळ म्हणून ओळखायचे, एनजी मिलचे सगळं आणि लक्ष्मी विष्णू चाळचे कामगार वर्ग म्हणून चाळ ओळखायचे. त्यावेळी मिल बंद पडल्यानंतर खरंच वडिलांची परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्ही नंतर शाळा माझा अर्धवट झाला. शाळा अर्धवट झाल्यानंतर मी भिगारी कामाला जायचो. अत्यंत मला 12 रुपये पगार होतो. भिगारी कामाला 12 रुपये पगार होतो. इथून मी जुळे सोलापूरला ज्ञानेश्वर नगर म्हणून आहे, तिथपर्यंत मी चालत जायचं. आणि त्यावेळी ज्ञानेश्वर नगरची एक बस होती 8 नंबरची, ती कमीत कमी 25 पैशाला तिथं सोडायची त्यावेळी माझ्या काळात. तेव्हा मला 12 रुपये पगार. असं काम करत फक्त खायचं राहायचं एवढंच होतं. त्यानंतर परिस्थिती नाही, मग प्रेम झाल्यानंतर लग्न करायचं ठरलं, पैसेच नाही. खरं म्हणजे यांच्या वडिलांनी ज्यावेळी डेट झालं त्यावेळी मिलचे थोडे पैसे आले. मग मी म्हणलं आता लग्न करायचं म्हणता तुम्ही, बरोबर आहे म्हटलं, माझ्याकडे पैसेच नाहीत, काय करायचं? तर यांनी त्यांच्या मम्मीला सांगितलं बाबा असं असं नाही. तर त्याची मम्मीच मला 5,000 दिले आणि मी म्हणलं 5,000 दिल्यानंतर कपडे घेतलो आहे, 400-500 रुपये एक साधा सफारी घेतले. मग नंतर मंगळसूत्रही नव्हतं, त्यांनीच आणले मंगळसूत्र, त्यांच्याच पैशाने मंगळसूत्र आणि त्यानेच 5,000 दिले. ते घेऊनच लग्न केलं. माझ्या मित्रांना गेलं, त्याच्यावरच चहा पाणी केलं. काय मित्र मला सगळे आलेले एक मित्राने, माझा जवळचा मित्र होतो, तो दाब्यात जेवण दिला. तिथं काय लग्न केलं, तिथं चहा नाही पाणी कुणाला पाजलं नाही. म्हणजे एवढं प्रेमाचे माझे मित्र होते, त्यांचाही मला त्या लग्नामध्ये सहकार्य मिळालं. जर एक असा भाग आहे की आपल्याला कुठेतरी असं वाटायला लागतं की आपण पत्नीला मंगळसूत्र देखील घालू शकलो नाही. ती भावना कुठेतरी मनामध्ये तुमच्या राहिली का? आणि आज जेव्हा आपण बघतो की श्रीदेवीताईंना तुम्ही 1.25 किलोचं सोनं असताना घातलं, कशा प्रकारची भावना होती त्यावेळेला? की ती कुठेतरी वेदना सलत होती का मनामध्ये की नाही आपण मंगळसूत्र देखील घेऊ शकलेलो नाहीये? तर हे कुठेतरी सतावत होतं का आतून तुम्हाला मनातून? ज्यावेळी लग्न केलं त्यावेळी असं काय वाटत नव्हतं, वय तेवढं नव्हतं, तेवढं विचार तेवढं नव्हते. लग्न केलं झालं म्हणून. जसं जसं मी समाजामध्ये वावरत गेलो, समाजात राहायला गेलो, चांगल्या वाईटमध्ये जायचं, तेव्हा थोडं थोडं कळायचं, अरे बापरे म्हणायचं आपण लग्न करताना काय नव्हतं, त्यांचंच मंगळसूत्र त्यांना विकत आणले, मी घातलो. मी नंतर थोडं जरा हे होत होतो. मग एकदा विचार केलो असंच, मग मी तसंच काम करत गेलो आणि मिस्त्री झालो, ठेकेदार झालो. त्यानंतर काम करत करत सामाजिक काम करत गेलो. मग नंतर विचार माझे जसं लोकांमध्ये फिरलो, कामं मोठे घेत गेलो, तसं विचारात आले मला की बाबा आपण मी कुठंतरी आपल्या बायकोला जे सोनं त्यांनी नव्हतं त्यावेळी घालायचं, त्याच्यापेक्षा पलीकडे आपण घालूया, असं मनात माझं होतं. ते इच्छा त्यांच्या परवाच्या 5 तारखेच्या वाढदिवसानिमित्तानं मी पूर्ण केलं. ते मला वाटलं नव्हतं माझ्या घरच्या पुरतं मर्यादित राहिलं, पण ते एक नगरसेवक असल्यामुळे त्यांचं एक माझा इच्छा भावना मी व्यक्त केल्यानंतर सर्व मीडियावाल्याने मला सहकार्य केलं. ते माझी परिस्थितीची सगळं जाण त्यांना सांगितल्यामुळं आज चांगले चांगले नॅशनल चॅनलवाले देखील हे आमच्या दोघांचं प्रेमाचं त्यांना आवड निर्माण झालं. अरे असल्या परिस्थितीतून आज इथपर्यंत पोचलं. म्हणून जे काय ते आपण सोनं त्यावेळेस नव्हतं घ्यायचं, त्या पलीकडे म्हणजे व्हॅलेंटाईन डे तुम्ही आधीच साजरा केला. हो. जेव्हा 1.25 किलो सोनं तुम्ही श्रीदेवीताईंना घालून व्हॅलेंटाईन डे आधीच साजरा केला. हो साजरा केला.
पण सगळ्यात महत्त्वाचं बघत असतो जेव्हा ह्या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी होतात तेव्हा आधीचा स्वभाव काहीसा वेगळा असतो आणि नंतर जेव्हा संसाराला सुरुवात होते तेव्हा काहीसा भाग एक वेगळा असतो. श्रीदेवीताई, तुम्ही सांगितलं की एक त्यांचा स्वभाव मी पाहिला, चांगुलपणा पाहिला. घरामध्ये कधी असे काही रागावलेत तुमच्यावरती किंवा कधी काय असा प्रसंग उभारला का की नाही जॉन अण्णांचा आधीचा स्वभाव आणि नंतर फरक पडला, असं कधी जाणवलं का तुम्हाला ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात? नाही, त्यांचा राग आले का नाही त्यांनी, कारण बायकोवर राग नाही काढणं तर कुणावर काढणार. मी त्याला सुद्धा सामोरे गेलो आम्ही, कारण की आपण तर नवऱ्याला त्यांना बाहेरचं टेन्शन राहायला बघते, आपण त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. कारण की आपण पण चिडचिड केला तर अजून राग वाढायला बघतो. त्यामुळे जे काय बोलतात रागामध्ये मी ऐकून घ्यायची, शांत ठेवायचं डोकं, त्यांना पाणी द्यायचं, जेवण वगैरे द्यायचं, गपचूप बसण्याचं काम करायचं. पण त्यांच्यावर लग्न करून चूक केली असं कधी कधी वाटलं नाही? नाही, चूक केली म्हणून असं वाटलं नाही. कारण की आतापर्यंत जेवढे लो मॅरेज लोकांचे झाले कारण ते टिकलेलेच नाहीत. कारण की महिलांमध्ये सुद्धा एक शक्ती असायला पाहिजे की आपण जेव्हा पुढचं पाऊल उचलतो त्यावेळेस त्याचं सामोरे केलं पाहिजे, निभावायला पाहिजे. कारण की थोड्या गोष्टीवरून कुठं हा कामाला जात नाही, कुठं हा मला सांभाळत नाही, कुठं माझ्या फॅमिली नीट नाही, तसं न करता जसे प्रसंगी मी त्यांच्यासोबत साथ दिलेली आणि त्यांनी सुद्धा मला साथ दिली आणि आमचं प्रेम यशस्वी झालेलं आहे. आणि त्यामुळं तर मी नगरसेवक झाले. सध्या ते याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे, कशा प्रकारे एक जर आता म्हणू की एक राजकारणात यशस्वी एक तुम्ही नगरसेविका म्हणून पुढे येत आहे, 2 टर्म तुम्ही या भागातल्या नगरसेविका राहिला की जिथं कामगार आणि कष्टकऱ्यांचा वर्ग आहे, अशातनं तुम्ही एक नगरसेविका म्हणून 2 टर्म निवडून येता. कशा प्रकारचं एक सहकार्य पती म्हणून मिळालं आणि जे म्हणू की ही जी वाटचाल आहे त्यामध्ये पती म्हणून जॉन पुलारे यांचं योगदान कशा पद्धतीचं राहिलेलं? कारण मी जेव्हा निवडून शनी आले त्यावेळेस मला निवडणुकीच्या वेळेस सुद्धा काही जास्त बोलता येत नव्हतं. लोकांशी कसं आपण संवाद साधायचं, काय करायचं. कारण त्याने मला आतनं खूप प्रोत्साहन दिलं की तू असं बोल, तसं कर. लोक रागाने बोलतात तरी तू शांत घ्यायचं, त्यांचं ऐकून घ्यायचं. ते मला आतनं समजायची करायची आणि मी लोकांशी जे जसं मला सांगितलं मी तसं बोलायची. आणि आता सुद्धा त्यांचं खूप मला सपोर्ट राहायला बघते. कारण की एक त्यांचा स्वभाव मला असं पटायला बघते की कारण की पुरुष जेव्हा आपली बायको जेव्हा बाहेर पाठवायला बघते त्यावेळेस त्या महिलांवर वेगळ्या दृष्टीने बघायला बघतात. त्यांनी काळजी पण बघायला बघतात. कारण की ह्यांचं तसं नाहीये की आपण ज्यावेळेस राजकारणामध्ये पाठवतो महिलांना की ती खंबीर स्वतः व्हायला पाहिजे आणि त्यांचा पूर्ण विश्वास माझ्यावर असला. कारण की हिने 2 देऊ पण शकते, 2 ठोकू घेऊ पण मारून लोकांना समजावून सुद्धा शकते. तसं त्यांचं हे असल्यासारखं आहे. श्रीदेवीताई, मुख्य आता आपण विषयावर येऊयात. सगळ्यात महत्वाचं की ज्या सगळ्या कारणाने अगदी तुम्ही आज महाराष्ट्रभर नाही अगदी जगात पोचला असं म्हणायला हरकत नाहीये, ते आहे की तुमच्या वाढदिवसा दिवशी जॉन पुलारे यांनी 1.25 किलो सोनं तुम्हाला घातलेलं आहे. महिला म्हणून सोन्याची आवड असणं हा भाग वेगळा झाला, पण एवढ्या सोनं मोठ्या प्रमाणात घातलं गेलं, एक प्रेमाचं प्रतीक म्हणून हे सगळं आपल्या समोर येत आहे. एक महिला म्हणून कशा प्रकारची भावना पतीबद्दलची आहे? काही सोनं म्हणून कधी काही मागणी होती का ती तुम्हाला अगदी म्हणजे अगदी आपण म्हणून अनपेक्षितरित्या त्यांनी हे सगळं सोनं घातलं? कशा प्रकारची भावना आता तुमच्या मनात आहे जॉन पुलारेंबद्दलची? मी जेव्हा मला सोनं माझं एक वाईट प्रसंग आलेला होता आमच्यावर. कारण महानगरपालिकेमध्ये जे एक कचऱ्याचं कंस्ट्रक्शन होतं त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये वादावाद झालेलं होतं आणि आमचं पूर्ण फॅमिली, मी माझे मिस्टर आणि माझे 2 भाऊ आम्ही लॉकअपमध्ये होतो. कारण की त्या ठिकाणी सोडवण्यासाठी जास्त कोणी हालचाली केली नव्हती कारण की वेगळ्या कारणावरून. आणि त्यावेळेस आम्हाला वाईट प्रसंग आलेला होता आणि माझं जेवढं सोनं होतं ते आम्ही विकून सनी आमची बैल वगैरे झालेली होती. मग माझ्या मिस्टरांनी मला म्हणले की आता आपण वाईट टायमाला तू माझं दिली आणि माझं स्वप्न आहे की मी तुला ह्याच्यापेक्षा तिप्पट तुला सोनं करून सनी देतो. मी तरी म्हणलं जाऊ सोडा, म्हणलं सोन्यापेक्षा आपण बाहेर आहे ते महत्वाचं आहे म्हणलं आणि तुम्ही आहे तेच मला सोनं असल्यासारखं आहे म्हणलं मिस्टरांना. मग त्यांनी हे जे सरप्राईज दिलं ते मला काहीच माहीत नाही ना, माझ्या म्हणण्यापेक्षा सुद्धा जास्त पलीकडचं असल्या. मी अपेक्षा फक्त मला एवढीच होती की एक 20-25 तोळं सोनं भेटेल, त्यापेक्षा जास्त त्यांनी दिलं. एक पतीबद्दलची कशा प्रकारची भावना, एवढं सगळं आपण बघतोय की म्हणजे हे सगळं प्रेम आणि त्यानंतरचे विवाह, मग एक राजकारण, आणि जेव्हा म्हणतो की आपण एक अडचणीच्या काळी तुम्ही तुमचं सोनं गहाण ठेवलं किंवा विकलं असेल आणि त्यानंतर एक त्याची परतफेड म्हणून 1.25 किलो सोनं जेव्हा तुम्हाला घातलं जातं
कशा प्रकारची भावना एक पती म्हणून त्यांच्याबद्दलची आहे? कारण की मला माझ्या नवऱ्याबद्दल खूप आदर वाटायला बघते, कारण की त्यांनी की स्वतःचा न विचार करता त्यांनी स्वतःला न सोनं वगैरे काय न हा, घेता त्यांचं सोनं नाही स्वतः. स्वतःला नाही या, पण त्यांनी माझी हौस पूर्ण केली. कारण की मी आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही, कारण की त्यांनी मला जे माझ्या आई वडिलांनी दिले नाही ते तेवढं प्रेम ह्यांनी दिले मला, आणि दागिने वगैरे म्हणा. आणि जगामध्ये कुठलाही पुरुष आपल्या बायकोला एवढं देऊ शकत नाही, कारण की पुरुष कसं स्वतःच काळजी करायला बघतो आणि स्वतःच नटायला बघतो. त्यांनी तसं नाही करता त्यांनी माझी काळजी घेऊन, कारण की आपली बायको छान दिसली पाहिजे. आपल्या बायकोचं एक स्वप्न आहे की माझं लहानपणापासून स्वप्न होतं, कारण की मी महिलांना जेव्हा बघायची ना की मला पण असं म्हणजे सोन्याची आवड तर प्रत्येक महिलेला असतेच, आवड होती मला. पण मायापेक्षा विचार न करता त्यांनी जास्त मला दिला, आणि मला खरं तर त्यांचा खूप आदर वाटायला बघते की असा नवरा मला भेटला. आणि पुढच्या जन्मी सुद्धा 7 जन्म काय त्यापेक्षा जास्त 7 जन्म उद्या मला ह्यांनीच भेटू द्या असं मला वाटतं. आणि 7 जन्मी असं सोनं वाढत जाऊ द्या. वाढत जाऊ द्या, कारण की नवरा चांगला असला तर सोनं काय पूर्ण जग खरेदी करू शकते. नक्कीच. श्रीदेवी ताईंनी एकंदरीत सगळी ही भावना सांगितली की केवळ सोनं नाही तर सोन्यासारखी व्यक्ती भेटली, आणि अशीच ही सोन्यासारखी व्यक्ती 7 जन्म मिळू द्या अशी एक प्रकारची भावना. जॉन साहेब, प्रेमविवाह होतो आणि नंतर आपण म्हणतो की संसाराला लागल्यानंतर थोडंसं कुठेतरी आपल्याला स्वभावात जाणवायला लागतं की नाही पूर्वीसारखं प्रेम नाही, किंवा थोडंसं काहीतरी कुठेतरी किरकोळ करणार नसतं. शेवटी संसारामध्ये त्याच्याशिवाय गोडी देखील नाही आहे. कोणतं असं कारण वाटतं स्वभाव आवडत नाही एखाद्या गुणाचा, म्हणजे श्रीदेवी ताईंचा एखादा गुण असा की जो तुम्हाला आवडत नाही, एक अपेक्षित असतं तसं वागणं? राग. त्यांना राग आणि खोटं ते आवडत नाही त्यांना. कारण म्हणजे त्यांचा राग जास्त आहे तुमच्यापेक्षाही? माझ्यापेक्षाही राग त्यांना जास्त आहे. आणि खोटं बोलायला आवडत नाही? खोटं बोलायला आवडत नाही. आणि कोण खोटं बोललं की किंवा कोण काय बोललं की ते बोलू नको, मनात ठेव, असं बोलायचं नाही. किती वेळा तुला सांगतोय असं बोलू नको. पण ते फटकाव स्वभाव आहे. मी नसल्यानंतर बोलून दाखवते, किंवा फोनवर तर बोलते नाही तर समोर बोलते तुम्ही असं का, म्हणजे सांगितल्याप्रमाणे त्याच्या मनात काय नसतंय, पण राग आला की बोलून दाखवायचं. म्हणजे राग काय आता मला वाटतं गेल्या 5 वर्षापेक्षा आता थोडा राग कमी झाला, कमी झाला, आणि तो आणखीन कमी होत जाईल, अजून कमी होत जाईल. ना जे आपण आता सोन्याबद्दल मॅडमशी सविस्तर चर्चा केली, एक तुमची एक भावना त्या पाठीमागची काय होती आणि कशा प्रकारचं एक समाधान तुम्हाला आज आहे? हे जे आज आपण सोनं त्यांना भेट दिलं, सोनं भेट दिलं म्हणजे काय, एक महिलांना एक सोनं जेवढं घालेल तेवढं कमी आहे. स्वतः तुम्ही काय सोनं घातलं? सौंदर्य जेवढं महिलांना किंवा जेवढं आपल्या पत्नीला किंवा सगळ्यात कोण असतील ते ज्यावेळी सोनं घालतील तेवढं त्या महिलांना सौंदर्य तेवढं वाढतं. महिला पुरुषापेक्षा महिलांना सोनं घातलेलं अंगावर चांगलं स्त्रीय चांगली वाटते. तर अशा पद्धतीने मला ज्यावेळी वाटायचं की बाबा आजपर्यंत सोलापूर शहरामध्ये मी पाहिलं कुठले ज्यांना सोना शहरामध्ये राज्य म्हणा, त्यामध्ये कोणी आमदार म्हणा, कोणी नगरसेवक पुरुष किंवा काय शेतकरी किंवा काय असे ज्यांना आवड असतोय त्या लोकांनी घातलेलं मी आतापर्यंत पाहिलेलं आहे. तर एक विचार मला आला होता की सोनं तर घालणार होतो, पण एवढं घालायचे माझे विचार नव्हते. ते विचार नंतर न बदलत गेले की मी म्हणलो की सोन्याचा आवड आहे का बाबा, आपण पुरुष घालतो महिलांना का घालू नये, आपण स्वतः करण्यापेक्षा आपण आपल्या बायकोला करावं. म्हणून एक विचार माझ्या मनात आला. तो मी मनात असं काय शंका ठेवलं ना तर टाकले, सोनं घालायचं विचार होतं की टाकलं. मग खरंच आनंद वाटला मला की बाबा आज सगळीकडून मेसेज येतात की सोलापुरात मध्ये गोल्ड वुमेन हा शब्द मला तो तुम्हाला अभिमानाचा अभिमानाने वाटलं की बाबा आज सोलापूर शहरात सोडून अख्ख्या महाराष्ट्रातून चर्चेचा विषय झाला की आज आपण एक ज्यावेळी ज्यावेळी लग्न करतो प्रेमाने, ज्यावेळी एकमेकांना सुखादुखामध्ये राहणं, प्रेमात राहणं, एकमेकाचं ऐकून घेणं, हे गोष्ट प्रेमामध्ये सुख दुःख असतोय तर ते निभवणं गरजेचं आहे. आज आम्ही 20 वर्ष झालो, 20-22 वर्ष आम्ही असं प्रेम निभवतो.
जानना आता एक महत्वाचा प्रश्न विचारते. आता 1.25 किलो आपण सोन्याचा भाग वेगळा ठेवत, प्रेम करणं महागात पडलं का संघर्ष काही करावा लागला? हे प्रेम करणं त्यावेळेला तुम्हाला सोपं वाटलं, दोघंही तुम्ही एकत्रित आलात, पण कमालीचा संघर्ष दरम्यान करावा वाटला का? कारण बऱ्याच जण आपण समाजामध्ये बघतो की प्रेम हा शब्द सहजपणे उच्चारला जातो किंवा बोललं जातं, पाहिलं जातं, पण त्यासाठी संघर्षमय अशी परिस्थिती तुम्हाला निभावून न्यावी लागली का पुढे? म्हणजे प्रेम करणं सोपं आहे का असं वाटतं तुम्हाला? प्रेम करणं मला सोपं वाटलं, कारण का जे मी लहानपणी बघितलो नाही. आम्ही दोघं एकत्रित येऊन सुखदुःखामध्ये राहिल्यानंतर आज चांगले दिवस माझ्या मुलांना आले, चांगले एकमेकाच्या विचारानं आल्यामुळं आज त्यांना उलट मला सोन्यापेक्षा माझी बायको मला साथ आजपर्यंत दिली, ते मला महत्वाचं आहे. सोनं राहू द्या, सोन्यापेक्षा काय सोनं दिलं किंवा म्हणतात ना ते सोन्यापेक्षा सोन्यासारखी व्यक्ती समोर आहे. व्यक्ती मला मिळाली. आज समाजामध्ये ते काम करतात, 2 टर्म नगरसेवक आहेत, आज सगळ्यांचे ते हसत खेळत राहतात, कोणाची अडचण असेल तर पळतात. हेच मला आनंद वाटतं की आपल्याला जे लोकांनी आज एवढ्या मोठ्या शिखरावर आपल्या लोकांनी या ठिकाणी आपल्याला पोचवलं, त्यांचं तू फेड कर की या समाजा नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांचे सुखादुःखामध्ये जा. हेच खरं आपलं प्रेम, हे मी सांगितलं. शेवटचा प्रश्न श्रीदेवीताईंना. श्रीदेवीताई, आपण बघितलं की दोघांचं जे लव्ह मॅरेज झालं त्यामध्ये खरोखर एक जात किंवा धर्म याचा एक मोठा अडसर होता आणि तो तुम्ही सगळा पार केला. हे सगळं सोपं होतं का? म्हणजे काय सांगाल की हे सगळी परिस्थिती आणि त्यापेक्षा ज्याला आपण म्हणू की प्रेमासमोर या सगळ्या गोष्टी किरकोळच आहेत, ते काय वाटतं तुम्हाला याबद्दल? कारण ज्यावेळेस आमचं हे वेगळ्या जातीचे, मी वेगळ्या जातीचे असल्यामुळं लोकांची जी दृष्टिकोन होती ना, ते आम्हाला वाईट नजरेने बघायची की हे बघ मुलगी आणि हा बघ मुलगा, हा वेगळ्या जातीचे, हा वेगळ्या जातीचे. आम्ही जाताना जेव्हा बाहेर जायला बघायचं ना, ते लोक मागं पुढे घुसघुस करायचे. आता तेच लोक नाव घ्यायला बघतात की ह्या मुलीला आपण केवढं होती लहान आणि ह्यांचे आपण कसं वाईट हे केलेलं होतं. आज कुठं पोचली, लोकांमध्ये पूर्ण चर्चा असल्यासारखी आहे. आमचं प्रेम चांगले निर्माण झाल्यासारखं आहे आणि खरं तर मी ह्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते की ह्यांनी मला खंबीर साथ दिली की हे आजकाल बघायला बघते की मुलं मुलींचा वापर करून सोडायला बघतात की त्या मुलींचं बरं वाईट काय होऊ दे किंवा न होऊ दे त्याचं घेणं देणंच नाही म्हणायला बघतात. आणि समाजामध्ये असे किती तर किस्से घडलेले आहेत की महिलांवर अत्याचार झालेला आहे, प्रेमच बदनाम होतं. प्रेमच बदनाम व्हायला, कारण मुलीचीच बाजू वाईट मानायला बघतात, मुलींना जोश द्यायला बघतात. त्यांनी तसं न करता त्यांनी स्वतःपेक्षा माझा विचार करून त्यांनी मला खंबीरपणे साथ दिली. श्रीदेवी, समाजाला काय सांगणं तुमचं की प्रेमाच्या बाबतीत जे काय प्रेम सहजपणे म्हटलं जातं, तर प्रेम करावं पण ते शेवटपर्यंत निभावून न्यावं, कशा प्रकारचा एक तुम्ही संदेश या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं देता? कारण मी सर्व जे आपले सोलापूर शहरामधले जेवढे नागरिक आहेत, मी त्या नागरिकांना एकच विनंती करते की आपण प्रेम करावं. कारण की जे व्यक्ती आपल्याला सुखादुःखामध्ये साथ देते आणि जे मुलगा जो आपल्याला आपण त्याचा स्वभाव बघितला पाहिजे की जो कसा आहे, कसा वावरतो, कसा नाही, तो पुढचं लक्षण त्याचं चेहऱ्यावरनं कळायला बघते की हा मुलगा आपल्याला सांभाळू शकतो का उगी आपला वापर करून सोडू शकतो. तसं न करता उद्या आपण आपल्यावर जे वाईट प्रसंग येईल त्या प्रसंगाला धमक त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि मी माझ्या मिस्टरांमध्ये ते धमक बघितली, कारण की ज्या वेळेस आमच्यावर वाईट दिवस आलेले होते, वडील वारलेले होते, त्यावेळेस ते अजून सुद्धा मी बोलते की ते प्रसंगच खूप वेगळा असला होता आम्हाला. आणि खरं तर अशा मोठ्या पूर्ण मोची समाजचा वर्ग असल्यासारखा इकडचा भाग पूर्ण सर्व जातीचे मित्र, त्यामध्ये आमचं घर सांभाळायचं असल्यासारखं होतं. आमचे काही लोक थोडेच होते त्या ह्याच्यामध्ये आणि त्यामध्ये पूर्णपणे आम्ही राहायचं म्हणताना खूप वेगळीच फिलिंग सारखी होती, कारण की भीती असल्यासारखी थोडी. पण ह्याने असल्यामुळं कुणाची हिंमत अशी होत नव्हती की आपण ह्या घराकडे असं वाईट नजरेने बघितल्यासारखं, कारण की त्यांनी त्यावेळेस आम्हाला पूर्णपणे साथ दिली. एकंदरीत आपण बघतो की शेवटी प्रेम म्हणजे सर्वात महत्वाचं असते की निरपेक्ष अशी भावना, त्यामध्ये कोणती अपेक्षाच नसते. सोन्यासारखा माणूस आपल्याबरोबर आहे ही सर्वात मोठी मिळकत असते. आणि जेव्हा आपण नगरसेविका श्रीदेवी पुलारे, त्याचप्रमाणे जॉन पुलारे हे जे दाम्पत्य आपण पाहतो आणि आता त्यांच्याशी आपण सगळा संवाद साधल्यानंतर एक गोष्ट समोर येते, ती म्हणजे सोनं वगैरे भाग जो आहे तो अगदी आपण ज्याला म्हणून नगण्य, पण सोन्यासारखी व्यक्ती आज आपल्या आयुष्यात आहे आणि या व्यक्तीमुळे आज आपलं आयुष्य घडत आहे. दोघांचाही संसार एक यशस्वीरित्या समोर जातोय.
समाजासाठी देखील एक आपण कार्य करू शकतो. हे केव्हा होतं, जेव्हा सोन्यासारखी व्यक्ती आज आपल्या सोबत असते तेव्हा हे सगळं घडतं. तेव्हा निश्चितच प्रेम जे आपण म्हणतो ते सहज सोपी बाब नाही आहे. ते शेवटपर्यंत निभावून नेणं एक मोठी आव्हानात्मक बाब असते. त्याचबरोबर संसारामध्ये सगळंच काही अनुकूल घडतं असं नाही, एक संघर्षाची परिस्थिती देखील समोर येते. तेव्हा मात्र एकमेकांमधलं जे निस्सीम निखळ असं प्रेम आहे तेच अशा परिस्थितीतून पुढं येत असतं. आणि श्रीदेवी फुलारे नगरसेविका, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांची एकंदरीत सगळी वाटचाल पाहिल्यानंतर याच बाबी समोर येतात. इन सोलापूर न्यूज चॅनलशी जॉन अण्णा फुलारे, त्याचप्रमाणे नगरसेविका श्रीदेवी फुलारे एक सविस्तर असा संवाद व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने साधला. आणि गोल्डन वुमन श्रीदेवी फुलारे यांनी एक सगळं एकंदरीत आपलं हे जे सगळं लव्ह मॅरेज आहे त्या लव्ह मॅरेजची वाटचाल कशा पद्धतीची राहिली. आणि त्याचप्रमाणे जॉन अण्णा फुलारे यांनी सांगितलं की वाटचाली तशी सहज सोपी नव्हती, पण श्रीदेवी फुलारे यांची एक साथ मिळाली आणि त्यातून एक यशस्वी जीवन घडलं. जॉन अण्णा फुलारे यांची एक खंबीर साथ नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना लाभली आणि एक यशस्वी नगरसेविका म्हणून त्या सगळ्या समोर आल्या. हे खरोखरच एक कौतुकास्पद अशी बाब आहे. इन सोलापूर न्यूज चॅनलशी त्यांनी असा सविस्तर संवाद साधला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार.